नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 जानेवारी 2025 रोजी झालेल्या सर्व चालू घडामोडी पाहणार आहोत. जानेवारी महिन्याच्या इतर चालू घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन इतर व्हिडिओ बघू शकता. तर चला सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस. दुसरा प्रश्न बघा, चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शुभमन गिल. विधानसभेत प्रश्न तिसरा बघा, विधानसभेत सलग 9 वेळा आमदारमधून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली आहे. ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वडाळा. प्रश्न क्रमांक चौथा बघा, नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आलेले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चंद्रशेखर बावनकुळे. प्रश्न क्रमांक 5, बीड व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे देण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजित पवार. प्रश्न क्रमांक 6, ठाणे व मुंबई शहराचे पालकमंत्रीपद कोणाकडे देण्यात आलेले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आलेले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. म्हणजे गडचिरोली जिल्हा, मुंबई उपनगर आणि कोल्हापूर यांना सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8, 2024 मध्ये अमेरिकेची भारतातील थेट गुंतवणूक किती अब्ज डॉलर होती? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 42 अब्ज डॉलर. प्रश्न क्रमांक 9, आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार बनला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नायजेरिया. प्रश्न क्रमांक 10 बघा, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेघना बोर्डीकर. प्रश्न क्रमांक 11, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी एकही नाही. हे बघा, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्वामित्व योजना. पर्याय क्रमांक ए, स्वामित्व योजना. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, भारत आणि कोणत्या देशाने सायबर गुन्ह्याच्या तपासाबाबत सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आदिवासी सेवक व आदिवासी संस्था पुरस्काराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार. मित्रांनो, सर्व प्रश्न IMPS परीक्षेला विचारले जातील, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न क्रमांक 14, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता कोण आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अजित आगरकर. प्रश्न क्रमांक 15, चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 16, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चे जगजेतेपद पटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे? याचे उत्तर आहे आपला प्यारा भारत. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 17 बघा, जुन्या आणि वापरलेल्या वाहनांच्या विक्रीवर GST दर 12% किती टक्के करण्यात आला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 18. प्रश्न क्रमांक 18 बघा,
शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बुलढाणा. प्रश्न क्रमांक 19. CIIच्या सर्वेक्षणानुसार किती टक्के कंपन्याने भारतात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट केले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 75. प्रश्न क्रमांक 20 बघा. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेती संदर्भातील सर्व लाभांच्या योजनेसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अजित. प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्ञानेंद्र प्रताप सिंह. प्रश्न क्रमांक 22. शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संग्रामपूर. 23 नंबरचा प्रश्न बघा. देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित गुरु घासीराम तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 24. देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश. आजचा शेवटचा प्रश्न आहे. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपला प्यारा भारत. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्याच्यावरून तुम्ही तलाठी भरती, पोलीस भरती तसेच 2025 मधील सर्व सरळ सेवा भरतीचे PDF तुम्ही बघू शकता. सर्व PDF हे वन लाइनर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही ते PDF उपलब्ध होतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. धन्यवाद.